याला इंग्लिश मध्ये जीन्स म्हणतात की. एक मुलगा होता, खूप शिकला, हायली एज्युकेटेड, आणि त्या शिक्षणानुसार त्याला कोट्यावधी रुपये किमतीची नोकरी मिळाली. त्याच्या लग्नाची वेळ आली, एक अडचण यायला लागली. मुलगा खूप शिकला होता, पगारही खूप, पण रंगाने काळा कुट्ट होता, कोळसा, आणि वेस्ट इंडिजचाच वाटा होता. इतका काय होता, पण त्याची अट होती, बायको करीत तर गोरीच करेल, नाही तर लग्नच करणार. त्याच्या वडिलांनी एक कमी शिकलेली गोरी मुलगी लग्नासाठी काय केली, तयार केली. दोघांचं काय झालं, लग्न झालं. आता मुलगी दुधासारखी गोरी आणि मुलगा, आता यांना संतती कशी होईल, तर लक्षात ठेवा, दोन्ही रंग मिळून सावळी कधीच होणार. एकतर काळी वीर, नाहीतर मग आपल्याला म्हणावं लागेल हा आईवर गेलाय, हा वडिलांवर गेलाय, म्हणावं लागतं की नाही. मिश्रण कधीही जन्माला येत नाही. एकतर पितृगुण प्रधान संतती असते, नाहीतर मातृगुण प्रधान संतती असते. रावणामध्ये सुद्धा मातृगुण जास्त आहे. म्हणजे आपण 50-50 म्हणायचं, ते 51-49 आहे असं समजायला हरकत नाही. दुसरा पुत्र जन्माला आलाय, त्याचं नाव बिभीषण. हा बिभीषण कसा, सत्वगुण प्रधान, स्वकल्पचाभिरामो दिवाकर. हा पूर्ण विश्रवस ऋषींवर पडलाय. कोणावर पडलाय, नाही, तो लंकेमध्ये राहून सुद्धा रामाला विसरलेला नाही. रावणाला सोडून तो कोणाला शरण गेला, रामाला शरण गेला. भक्तिशास्त्रात शरण जाण्याला फार महत्व आहे. बिभीषण शरणागती पत्करलेला राक्षस आहे. आणि बिभीषण वैष्णव आहे, गळ्यात तुळशीची माळ घालतो आणि निर्जला एकादशी व्रत करतो. म्हणून तो विश्रवस ऋषींवरती पडलाय. तिसरी संतती आहे शूर्पणखा. बिभीषण पूर्ण वडिलांवर, तशी शूर्पणखा पूर्ण आईवर पडली. आईने जे केलं तेच मुलीने आमच्या नाशिकला केलं. पण तिला गुरु पक्का मिळाला, लक्ष्मण. त्याने तिची नासिका कापली, म्हणून आमच्या क्षेत्राचं नाव काय झालं. ती कथा आपण त्यावेळेस बघू. पण ती पडली कोणावर, आणि कुंभकर्णाची गोष्ट निराळी आहे. कुंभकर्णाला रावणापेक्षाही 1000 पट जास्त बळ होतं. विश्रवस ऋषींनी त्याला बलसाधनेचं महत्व सांगितलं होतं. कुंभकर्ण बलवान झाला होता. देवतांनी विचार केला, कुंभकर्ण जर आपल्या बलाने उन्मत्त होऊन पृथ्वीवरती राज्य करू लागला तर पृथ्वीवरती हाहाकार होईल. म्हणून देवतांनी युक्तियुक्तीने कुंभकर्णाला 6 महिने निद्रा आणि 1 दिवस फक्त जागृती अवस्था याचं शाप दिला. काय दिला, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपतो आणि नावापुरता 1 दिवस फक्त उठतो. पृथ्वीवरती 3 जणांना देवाने शक्ती कमी दिलेली. तुम्ही नाश्ता जोरात केलाय, डोळे लागायला लागले का तुमचे, नाही ना. हा, एकदा जोरात जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान की, सियावर रामचंद्र भगवान, त्र्यंबकेश्वर भगवान की. तुम्हाला माझ्याकडनं परवानगी, बाजूच्या मांडीवर कधी थाप देऊ शकतात तुम्ही. काही म्हटलं तर जबाबदार मी. ठीक आहे, ऐका. गजानाम आलस्यत्व. हत्तींना देवाने कुठला गुण दिला, आळस. सर्पानाम बहुनिद्रितम. सापाला काय दिलं, निद्रा दिली. आणि ब्राह्मणानाम अनेकत्व. आणि आमच्या ब्राह्मणांना अनेकत्व दिलं. 2 ब्राह्मण एक निर्णय कधीच देणार नाही. एका ब्राह्मणाला विचारतो तो म्हणतो पत्रिकेत मंगळ आहे, दुसरा म्हणतो नाही. एक म्हणतो लग्न करायला हरकत नाही, दुसरा म्हणतो
अजिबात करू नका. ब्राह्मणानाम अनेकत्व, या 3 गोष्टी कोणी दिल्या आहेत? देवाने दिल्या आहेत. देवाने विचार केला की हत्तीला जर आळस दिला नाही तर तो जंगलच्या जंगल, घरच्या घर, वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त करून टाकेल. जनसमाजाला काय होते? हानी होते. म्हणून हत्तीला आळस दिला. जमिनीवरती डांगर माहिती आहे तुम्हाला? त्याला तुम्ही लाल भोपळा म्हणतात. तो उगवला असेल तर हत्ती खाली मान सुद्धा करून खात नाही. त्याला तोंडात दिला तरच तो काय करतो? खातो. किती आळस आहे. पण सर्पाला जर आळस दिलाच नसता तर त्याने सगळ्या जगामध्ये काय केलं असता? सर्पानाम बहुनिद्रितम, साप काय करतो तर 22 तास झोपतो. आपल्यावरती उपकारित केले. इथे सुद्धा अनेक सापनाग असणार आहेत या वन प्रदेशात. ते कथेच्या वेळेत झोपतात म्हणून ते आपल्या कथेतच सरपट यायला लागले तर देवाने त्यांना निद्रा देऊन आपल्यावरती काय केले? उपकार केले. आणि ब्राह्मणानाम अनेकत्व, ब्राह्मणांनी जर एक विचार केला तर ते जगाला पेटून देऊ शकतात. म्हणून प्रत्येक ब्राह्मणाचा विचार कसा करून टाकला? अहो ब्राह्मणाचा काय, ब्राह्मणाचा नवरा बायको यांचे विचार एक नसतात. विचारा माझ्या बायको, सगळे विचार कसे वेगवेगळे. ब्राह्मणांना अनेकत्व, कारण का? जगतस्य उपकारकम, जगतावरती त्यांनी काय केलं? उपकार केला. आपला विषय चाललाय कुंभकर्णाला निद्रा देऊन भगवंतांनी जगतावरती काय केला? उपकार केला. आता कुशलव सांगतात की रामा हे 4 भावंड जन्माला आले. विभीषण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा यांचा विचार करण्याची गरज नाही. तुला मी फक्त रावणाची कथा सांगतो. ऐक, हा रावण किती वाईट होता. मी आत्ता सांगितलं रावण शिवभक्त होता. या शिवभक्तीमध्येही प्रामाणिकता आहे का त्याच्या? एक दिवस शंकरांनी रावणाला सांगितलं, रावणा तू मला शिरकमल अर्पण केलंयस, तू मला आवडायला लागलाय, कधीतरी माझ्याकडे भोजनाला ये. मग शंकरांकडे रावण भोजनाला जायचा. एक दिवस पार्वतीने शंकरांना सांगितलं, म्हणे का हो तुमचा रावण शिष्य आहे, एवढं सोन्याच्या लंकेत राहतो, त्याला एखादा मला सोन्याचा बंगला बांधून द्यायला सांगा. म्हणून हिमालयामध्ये, नीट ऐका, एक उल्का नावाचा पर्वत आहे. कुठला पर्वत? वर्तमान काळात तो उल्का पर्वत चायनाच्या ताब्यात गेला. त्या उल्का पर्वतावरती पार्ट ऑफ कैलास रावणाने तर काही बांधून दिला नाही, पण कुबेराने शंकरांना एक सोन्याचा बंगला बांधून दिला. आणि बंगला बांधून पूर्ण झाला. पार्वतीने सांगितलं या बंगल्यात राहायला जायचं कधी? शंकरांनी सांगितलं वास्तुशांती झाल्यावर. वास्तुशांतीला ब्राह्मण कोण बोलवायचा? तर रावणाला बोलवलं. रावणाने वास्तुशांती केली. शंकर आमचे रिकाम्या हाताने निष्कांचन होऊन वास्तुशांतीला बसले. सगळी वास्तुशांतीची पूजा शिवपार्वतींनी केली आणि पूजा संपली. रावणाने संकल्प सोडला, पूजा संपूर्ण फलप्राप्त्यर्थम ब्राह्मण पूजनंच करिष्ये. ब्राह्मणाची पूजा करा, ब्राह्मणाला काही दक्षिणा. शंकरांनी सांगितलं रावणा काय दक्षिणा पाहिजे? म्हणे नुसती दक्षिणा देऊन चालणार नाही, आधी दान दिलं पाहिजे आणि मग दानावर काय दिली पाहिजे. म्हणे मग काय दान पाहिजे? म्हणे मला दान म्हणून पार्वती पाहिजे आणि दक्षिणा म्हणून तिला राहण्यासाठी बंगला द्या. त्याने बंगला मागितला असला तरी ठीक होतं, त्याने दान म्हणून कोण मागितली? मग तुम्ही मला सांगा, रावणाचं तुम्ही समर्थन करू शकाल का? ज्या यजमानाकडे आपल्याला पूजा सांगायला बोलवलं त्या यजमान पत्नीवरती या रावणाची काय वाईट दृष्टी. बर, या रावणाचा अजून एक गुण तुम्हाला सांगतो की ही लंका तरी रावणाची आहे का? ज्या लंकेमध्ये आलोय ही रावणाची आहे का? म्हणे नाही, ही कुबेरासाठी बसवलेली नगरी आहे. लक्ष्मी लंका
दोघी बहिणी उभय उपजल्या या जलधीतून. रावण एकदा समुद्र स्नान करण्यासाठी लंकेमध्ये आला. लंका त्याला आवडली. तो सरळ लंकेमध्ये घुसला. सिंहासनावर कुबेर बसलेला होता. त्या कुबेराला 2 थपडा लावल्या. तिथून त्याला हुसकून दिलं. रावणाचं बळ पाहून तो कुबेर लंकेतनं पळून जाऊ लागला. कुबेराजवळ पुष्पक विमान होतं. रावणाने विचार केला, या लंकेत राजवाडा तर आपला झाला, पण आजूबाजूला समुद्र आहे, इकडे तिकडे जायला आपल्याला विमान उपयोगाचं आहे. म्हणून कुबेराला परत त्या पुष्पक विमानातनं खाली उतरवलं आणि पुष्पक विमानही स्वतःकडे घेतलं. म्हणजे लंकाही रावणाची नाही आणि पुष्पक विमानही